मित्रांनो, आज आपण बघणार आहे की लाईट बिल कसं चेक करायचं. तर आपल्याला सोलारचे जे लाईट बिल येतात, तर याच्यात आपण किती युनिट एक्सपोर्ट केले, किती इम्पोर्ट केले आणि किती युनिट जनरेट केले, ह्या गोष्टी काय चेक करायच्या ते दाखवतो. तर हे एका कंझ्युमरचं लाईट बिल आहे. तर याच्यामध्ये इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि जनरेशनचा एक तक्ता असतो. मी तुम्हाला थोडं लाईट बिल झूम करून दाखवतो. हे लाईट बिल बघितलं आपण, तर इथे मीटर रीडिंग म्हणून एक तक्ता आहे. त्याच्यात इम्पोर्ट, एक्सपोर्ट, जनरेशन आणि एक्सपोर्ट ऑफसेट सोलार आणि समोर बघितलं करंट रीडिंग, त्याच्या बाजूला प्रिव्हियस रीडिंग, त्याच्या बाजूला एम एफ आणि बाजूला कन्झम्पशन. ओके. तर आता याच्यामध्ये पहिल्याच याच्या कॉलममध्ये आपण बघितलं तर करंट रीडिंग इम्पोर्ट होती. करंट म्हणजे ह्या महिन्याची त्यांची इम्पोर्ट रीडिंग होती 1638. मागच्या महिन्याची जी प्रिव्हियस रीडिंग होती इम्पोर्टवाली, ती होती 1476. तर आपण 1638 मायनस 1476 केलं तर 162 युनिट ह्या मंथमध्ये या कंझ्युमरनी कन्झम्पशन केलेले आहे. आपल्याला ते कन्झम्पशन कॉलममध्ये ऑलरेडी दिसत आहे. ओके. त्याच्यानंतर एक्सपोर्ट रीडिंग ह्या मंथमध्ये यांची एक्सपोर्ट होती 4946. मागच्या मंथमध्ये होती 4761. तर 185 युनिटच या कंझ्युमरनी या महिन्यामध्ये एक्सपोर्ट केलेली आहे आणि इम्पोर्ट केलेली आहे 162. त्याच्यानंतर आपल्याला जनरेशन रीडिंग जर बघितली आपण, तर जनरेशन किती केले या कंझ्युमरनी इथं दिसतो. 248 जनरेट केली, त्यातून 185 एक्सपोर्ट केली. मग बाकीची रीडिंग गेली कुठे, तर सांगतो तुम्हाला मित्रांनो. 248 मायनस 185 जर केलं तर 63 युनिट या कंझ्युमरने डे टाइम मध्ये, ज्यावेळेस सोलर सिस्टम वर्किंग कंडिशन मध्ये होतं, त्यावेळेस ऍट अ टाइम यूज केलेले. त्याच्यामुळे ते आपल्याला इथे मायनस झालेली दिसणार नाही. तर खाली बघू शकता बँक सोलार युनिट जे 1833 युनिट आहे. तर हे बँक सोलार युनिट आहे. तर या कंझ्युमरनी आजपर्यंत येऊनचे MSCB कडे जमा आहे आणि प्रिव्हियस म्हणजे 1810 पहिले जमा होते. तर सोलारनी ऑफसेट केले 162 युनिट. तर अशा प्रकारे लाईट बिल असतं. हे चेक करायचं असतं. तर या कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं ग्राहकाला बिल प्राप्त होणार नाही. जरी या ठिकाणी त्यांचा एक्सपोर्ट कॉलम 0 असता आणि इम्पोर्ट कॉलम 200-250 असता, तरी पण यांना बिल आलं नसतं. त्याचं कारण असं मित्रांनो, की 1833 युनिट यांच्याकडे डिस्कॉमकडे ऑलरेडी बँक होते. जोपर्यंत ही अमाऊंट झिरोवर येत नाही, तोपर्यंत या ग्राहकाला कुठल्याही प्रकारचं लाईट बिल येणार नाही. धन्यवाद.